फ्रेंड्स, मैं फरीदा, आप देख रहे समाज की खबरें हिंदी टीवी न्यूज। आइए देखते हैं आज की बड़ी खबरें। मुंबईच्या ज्वलंत प्रश्नांच्या बाबतीमध्ये आणि मुंबईमध्ये चालल्या असलेल्या भ्रष्ट कारभारावर आम्ही प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न करत आहोत आणि या महायुती सरकार विरोधामध्ये आम्ही जे आहे ते आरोपपत्र या ठिकाणी पापपत्र आम्ही आज त्यांच्या हस्ते जे आहे ते प्रकाशित करणार आहोत। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मुंबई जी आहे ती मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईकडे बघितलं जातं, मुंबईकडे स्वप्ननगरी म्हणून सुद्धा बघितलं जातं। असं म्हटलं जातं की मुंबईमध्ये जो आला तो कधी उपाशी राहत नाही, परंतु ज्या वेळापासून महायुतीचं सरकार निर्माण झालेलं आहे त्या वेळापासून आपण बघतोय की मुंबईच्या नागरिकांचं जीवनमान जे आहे ते खाली सातत्याने उतारत झालं आहे। मला या ठिकाणी सांगायचं आपल्याला की आजच्या या पापपत्राच्या माध्यमातून मुंबईच्या ज्वलंत समस्येबाबत सुद्धा आम्ही बोलत आहोत, पण त्याच व्यतिरिक्त ज्या मूलभूत समस्या आहेत जशी बेरोजगारी आहे, महागाई आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। पण सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे की ज्या वेळेपासून जुलै 2022 मध्ये एकनाथ शिंदे जी या राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर आपण बघत आहोत की मुंबईला सातत्याने अधोगतीला नेण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं। मुंबईला आपण सुरक्षित शहर म्हणून बघतो, रात्री सुद्धा महिला सुरक्षित राहू शकतात अशी परिस्थिती आहे, परंतु आज ती परिस्थिती बदललेली। आपण बघितलं असेल मागील 7 महिन्यामध्ये जे आहे ते 56% हे जे महिलांवरचे जे विनयभंगाचे आणि अत्याचाराचे जे प्रमाण आहे ते वाढलेलं आहे। मधल्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस सर्वे आला त्याच्यामध्ये असं दिसतं की मुंबईमध्ये महिला ज्या आहेत प्रत्येक दिवसाला 3 महिलांचा जो आहे तो बलात्कार होतो आणि 6 महिलांचा जो आहे तो विनयभंग होतो। आपल्याला माहिती आहे मुंबईमध्ये वरळीला एक मोठा जो आहे हिट अँड रन ची घटना घडली आणि त्या ठिकाणी ती घटना फक्त हिट अँड रनची नव्हती, ती मर्डरची होती अशी आमची त्यावेळी आम्ही जाऊन त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला सांगितलं आणि त्यासाठी मागणी सुद्धा केली होती। आजही आपल्याला माहिती आहे की इतक्या दिवसानंतर सुद्धा त्याचं सीसीटीव्ही फुटेज बाहेर आलेलं नाहीये। याचं कारण असं आहे की जर सीसीटीव्ही फुटेज बाहेर आलं तर मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात नव्हे भारतामध्ये याच्या संदर्भामधला मोठा आक्रोश त्या ठिकाणी दिसेल। आज देशामध्ये सगळ्यात महत्वाची समस्या जी आहे ती बेरोजगारी आहे आणि मुंबईमध्ये त्याची पातळी खूप आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे। साहेब मध्ये कलिनामध्ये एक एअर इंडियाच्या माध्यमातून इंटरव्ह्यू होता, त्यावेळेला जवळपास 25,000 विद्यार्थी जे आहेत ते त्या ठिकाणी आले होते आणि चेंगराचेंगरी होईल का अशा तऱ्हेची त्या ठिकाणी भीती निर्माण झाली होती। त्यामुळे ही सुद्धा खूप मोठी समस्या आहे। त्याचबरोबर मुंबईचे सगळे प्रोजेक्ट मग इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर असेल, IFSC असेल किंवा त्या व्यतिरिक्त इतर असतील, डायमंडचं असेल, हे सगळे प्रोजेक्ट जे आहे ते गुजरातला नेण्याचा डाव या ठिकाणी सातत्याने सुरू आहे। त्याविरुद्ध सुद्धा लढण्याचं काम आपल्याला करायचंय आणि आपल्याला माहिती आहे की मधल्या काळामध्ये एक मोठी जी आहे ते होल्डिंग त्या ठिकाणी पडलं, दुर्दैवाने त्यामध्ये 17 लोकांचा जो आहे तो मृत्यू झाला आणि त्यावेळेला देशाचे पंतप्रधान मुंबईमध्ये होते, परंतु मुंबईमधल्या लोकांबद्दल सहानुभूती किंवा संवेदना सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केली नाही। 2 वर्षापासून बघतोय जवळपास जास्त त्याच्यापेक्षा काळ झालेला आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नाहीये, लोकप्रतिनिधी नाहीये, पण दिवसागणिक टेंडर निघत आहे आणि ते टेंडर आणि जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते मित्रांना देण्याचं काम होत आहे। आज सकाळी सुद्धा आम्ही बघितलं की मुंबईमध्ये रस्त्यामध्ये खड्डे पडलेले आहेत। खरं तर सांगण्यात आलं होतं मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून 6,000 कोटीचं टेंडर निघालं, परंतु दुर्दैवाने त्याचं सुद्धा 5% काम सुद्धा सुरू झालेलं नाहीये आणि त्यामुळे विविध विषयासंदर्भामध्ये आम्ही आजच्या या पापपत्राच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांसमोर काही गोष्टी उजागर करू इच्छितो। आपल्याला माहिती आहे की अधिकाऱ्यांची काय त्या ठिकाणी रेट आहे, आमदारांचं काय, पक्षामध्ये नगरसेवक घ्यायचे असतील तर त्यांचं एक कार्ड आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये हे खरेदी विक्रीचे व्यवहार सातत्याने सुरू आहे। मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य व्यवस्थापनाचं बोलायचं झाल्यास 27 महानगरपालिकेमध्ये आता आपण जे आहे ते 19व्या क्रमांकामध्ये आहेत आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला माहिती आहे की सरकारी दवाखाने असतील किंवा मुंबई महानगरपालिकेचे दवाखाने असतील, या दोन्ही दवाखान्यामध्ये MRI मशीन असतील, सिटी स्कॅन मशीन असतील, त्याचबरोबर औषधाचा सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तुटवडा आहे। त्या मशीन बंद आहेत आणि सातत्याने विधानसभेमध्ये आमदार सुद्धा त्या गोष्टी निदर्शनास आणत असतात, परंतु दुर्दैवाने त्याच्याकडे लक्ष नाही। दुसरं आजच आम्ही बघितलं की UPSCचा खूप महत्वाचा विषय तिथल्या अध्यक्षांनी आज राजीनामा दिलेला आहे। आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक केस सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये गाजते, खेडेकर ज्यांनी दिव्यांग असल्याचा दाखला घेतला, ज्यांनी खूप साऱ्या गोष्टीमध्ये त्या ठिकाणी जे आहे आता आपल्याला दिसतंय की मोठ्या प्रमाणामध्ये त्या विषयावर चर्चा सुरू झाली, कारण खूप असे विद्यार्थी सापडायला लागले ज्यांनी अशी सर्टिफिकेट घेऊन ओबीसीची सर्टिफिकेट, दिव्यांगाची सर्टिफिकेट घेऊन त्या ठिकाणी जे आहे ते ऍडमिशन घेतलेले आहे। आज विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष आहे, कारण नीटची परीक्षा असेल किंवा त्या UPSC परीक्षेवर जर प्रश्नचिन्ह निर्माण झाले तर मुलांनी भविष्य कुठे जायचं। त्यामुळे
आम्ही आज एक पापपत्र या ठिकाणी सन्माननीय बाळासाहेब थोरातसाहेबांच्या हस्ते जे आहे ते प्रकाशित करवलं आणि हे मुंबईच्या संदर्भामधले या माध्यमातून आम्ही आजपासून जे आहे ते इलेक्शनच्या मोडमध्ये जाऊन आम्ही ज्या ठिकाणी आहे ते जाहीर करत आहोत की आम्ही इलेक्शनला कामाला लागलेलो आहोत। क्या आपका एनजीओ है और काम करने के लिए डोनेशन चाहिए, लेकिन 12 ATG सर्टिफिकेट नहीं होने की वजह से डोनेशन नहीं मिल पा रहा है, तो आप RTI SK के एजेंसी से संपर्क करें। RTI SK के एजेंसी से संपर्क करके 12 ATG सर्टिफिकेट बनवा सकते हैं। उठाए फ़ोन और लगाएं कॉल